केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसचा विजय मार्च। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने विजय मार्च काढण्यात आला। देशातील विद्यार्थी, युवक आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला हा विजय समर्पित असल्याचा काँग्रेसकडून सांगण्यात आले। खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मार्च काढण्यात आला। नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत हा विजय मार्च काढण्यात आला। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थी आणि युवकांच्या लढ्यापुढे तसेच राहुल गांधी यांच्या दृढ नेतृत्वापुढे अखेर सरकारला झुकावे लागले। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली। सत्तेला झुकवलं, विजय मार्च मात्र काँग्रेस काढत आहे असं का? नाही, आता हे बघा, झुरवानी तुमचा प्रश्न म्हणण्यापेक्षा झेनझीनं जे आंदोलन केलं दिल्लीमध्ये, कित्येक दिवस झालं ते आंदोलन करतायत, त्याच्यामध्ये सरकारला मागणी करतायत की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांनी द्यावा म्हणून अनेक दिवसापासून आंदोलन केलं। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये आला, जंतर मंतरवर त्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करण्याचं महापाप या केंद्र सरकारनं केलेलं आहे। कित्येक विद्यार्थिनीचे कपडे फाडलेले आहेत, कित्येक मुलींच्या तोंडावर थापडी मारलेला आपण या ठिकाणी की एवढं असंवेदनशील विद्यार्थ्याप्रती कसं राहू शकतं, हे देशातल्या एक सामान्य माणसाला खरा पहिला प्रश्न आहे। आणि आज आपण जे सांगितलं त्याप्रमाणे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांची एक वज्रमुठ त्या ठिकाणी केलेली होती। वेळोवेळी सरकारला त्या ठिकाणी झुकवण्याचं काम माननीय राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून झालेलं आहे। संसदेच्या बाहेर आम्ही आंदोलन केलेलं आहे। पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करण्याचं धैर्य माननीय राहुलजी गांधी आणि सर्व काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी केलेलं आहे, ते सर्व भारताने बघितलेलं आहे। त्यामुळं हा विजय हे एकजुटीचा विजय आहे, सर्वांचा विजय आहे, संविधानाचा विजय आहे। त्याचबरोबर झेनझीनी जसं आंदोलन केलं, माननीय राहुलजी गांधी यांनी तसंच आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं होतं। ते कुठेही विद्यार्थ्यांच्या प्रति कमी पडलेलं नाहीयेत। विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम त्यांनी राहुलजींनी केलेलं आहे। त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी विजय मार्च नांदेडमध्ये काढलेला आहे। अशोक चव्हाण म्हणाले की ह्या जो आंदोलन सुरू होतं त्याबाबत संसदेत जर चर्चा झाली असती तर काहीतरी तोडगा निघाला असता, मात्र आठवडा वाया घालवला विरोधकांनी, विशेषतः काँग्रेस। नाही, आठवडा वाया घालण्यापेक्षा जे आपण सांगतायत अशोकरावजी चव्हाण साहेबांनी असं वक्तव्य केलेलं आहे, मला वाटतं की त्यांनी काँग्रेसला राय देण्यापेक्षा त्यांच्या नेते मंडळीला जर राय दिली असती आणि पहिल्याच दिवशी जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला असता तर एवढा महाभारत या ठिकाणी घडलं नसतं, एवढं अत्याचार विद्यार्थ्यावर या ठिकाणी झाले नसते असं मला वाटतं। यापुढे नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये जे झालं त्याची भीती कुठेतरी भाजपाला महासत्तेला होती, निश्चितच राजीनामा घेतला। काय वाटतं? निश्चितच भाजप मला वाटतं की त्यांना करायचं एक होतं आणि झालं एक। भाजपला वाटलं की बाबा हे झेनझी काही करणार नाहीत, आपण त्यांचं उपोषण मोडीत काढू। त्यांनी तसे प्रयत्नही केले, वांगचूकचं म्हणजे त्यांचं उपोषणही तोडलं, सोनम वांगचूकचं दडपशाही करून उपोषणही सोडलं। आपण आज व्हिडिओ बघितलेत की पोलीसवाले माझ्या ह्याच्यासाठी जबाबदार राहतील म्हणून, पण या ठिकाणी त्यांना कसे उपोषण तोडण्यास यश आलं नाही। या उलट राहुलजी गांधी यांनी ज्या प्रकारे दबाव त्यांच्यावर केंद्र सरकारवर टाकलेला आहे, काल आम्ही म्हणजे पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं, महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी आम्ही आंदोलन केलं, असे अनेक वेगवेगळे आंदोलन राहुलजी गांधी हातात घेत होते। त्यामुळं केंद्र शासनालाही भीती होती की येणाऱ्या काळात किती आंदोलन मोठे होतील। त्यामुळं सगळ्यांच्या पुढे त्यांना झुकावं लागलं आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं। चला